मी सौरभ कोरटकर, जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पात्रतेच्या अटीचा भंग करून एकाच कुटुंबातील 4 महिलांनी लाभ घेतल्याची बाब उघड झाली आहे। तसंच काही ठिकाणी पुरुषांची नावही घालून लाभ घेतल्याचे प्रकार समोर आलेत। अनेकांनी बोगस कागदपत्र दाखवून आणि विविध युक्त्या करून या योजनेचा लाभ मिळवला। आता अशा लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारला जातोय आणि त्यांचा पत्ता कट करण्याची कारवाई सुरू आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने घाई गडबडीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली, पण आता या योजनेचा अतिरिक्त भार शासनाच्या तिजोरीवर पडतोय। या योजनेतील लाभार्थी कमी करण्यासाठी शासन विविध उपाय करतंय। बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 51,430 लाडकी बहीण लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघोळे यांनी दिली आहे। काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्या कारणानं काही खाती पडताळणीसाठी शासन स्तरावर पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत याची पडताळणी सुरू आहे। तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला नसेल त्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व CDPO कार्यालयात याबद्दल अद्ययावत माहिती देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या लाभाबाबत कार्यवाही होईल। तर कुठल्या निकषांवर लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाते त्यावर एक नजर टाकूयात। 21 पेक्षा कमी आणि 65हून अधिक वयाच्या महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर, इतर सहकारी किंवा सरकारी योजनांसह लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे, ज्या महिलांकडे स्वमालकीची 4 चाकी आहे त्या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते। आतापर्यंत 42 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत। सरकारी नोकरीत असलेल्या महिलांची पडताळणी केली जाते। यवतमाळ जिल्ह्यात 27,317 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। जिल्ह्यातील 39,000 लाभार्थ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। अधिक उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या महिला सुद्धा सरकारच्या रडारवर आहेत, ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी होणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं। की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आपला ज्या शासनाचा विचार होता की ज्या आर्थिक दुर्बल आणि ज्यांना खरंच त्या ठिकाणी आपल्या परिवाराच्या औषधोपचारापासून तर मुलांच्या शिक्षणापर्यंत गरज आहे थोडा आर्थिक मदतीची, अशा लाडक्या बहिणीची योजना ज्या भूमिकेतनं तयार झाली होती त्याची प्रस्तावना जी होती त्या प्रस्तावनेमध्ये न येणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःहूनच काही लाभ सोडला तर बरा आहे, नाहीतर सरकार स्क्रुटनी करेल आणि सरकार स्क्रुटनी करून नियमात जे नसेल त्यांना कमी करेल, जे नियमात आहे त्यांच्याकरता परमनंट लागू आहे। म्हणजे आमचं सरकारने ठरवलं आहे की लाडक्या बहिणीची योजना ही तर आम्ही देऊच, ती आमचं सरकार असेपर्यंत जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ती राहील। आणि आम्ही 21 रुपयाचा शब्द दिलाय, जेव्हा आम्हाला सरकारला आमची स्टॅबिलिटी तयार होईल तेव्हा तोही शब्द पूर्ण करू। तर लाडकी बहीण ही योजना गरिबांसाठी असल्याचं मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत। महाराष्ट्र सरकार या योजना असेल, राज्य सरकारच्या योजना असेल, हा गरीबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात। आपण अन्नधान्य देतो, 1 रुपया 2 रुपये 3 रुपये किलोने पुन्हा देतो, आपण जे गरीब आहेत त्यांना देतो। तसं ही योजनेसाठी त्या गरीब शेत मजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली। आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं
की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत, बंगले आहेत, त्या भगिनींसाठी ही योजना नाही. आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी असा चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे. तर यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. ही योजना बंद करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. 2.5 कोटी लाडल्या बहिणीला पैसे दिले, ते 2100 रुपये केव्हा मिळणार? त्या 2.5 कोटी आमच्या लाडल्या बहिणी वाट पाहत आहेत. मधल्या काळामध्ये असं आढळून आलं की त्या लाडल्या बहिणीच्या योजनेचा फायदा 14,000 पुरुषांनी घेतला. 14,000 पुरुषांनी घेतला. आता मला एक समजत नाही, साधं आपण केव्हाही शासकीय योजनेचा जेव्हा लाभ देतो आपण आधार कार्ड घेतो. आधार कार्ड घेताना जो ज्याचा आधार कार्ड आहे तो पुरुष आहे की महिला आहे ते लगेच माहीत पडते. पण निवडणुका जिंकायच्या याच्यामध्ये तो पुरुष असो, महिला असो, पात्र असो, अपात्र असो, सर्वांना निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस या लाडलाबाईच्या नावात पैसे वाटण्यात आले. आता 26 लाख महिलांचे नावं कमी झाली. कोऱ्या कागदावर लिहून देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. ही योजना या सगळ्या निवडणुका झाल्याबरोबर हे सरकार बंद करेल. फक्त हे लालीपाप होता मत घेण्यासाठी. नाकारलेल्या लोकांना लाडक्या बहिणीमुळे स्वीकारलं असं जो भास निर्माण झाला तो यांच्या कर्तृत्वानं झालेला नाही, तर ते 1,500 रुपये महिना लाडक्या बहिणींना देऊन फसवणूक केल्यामुळे झालेला आहे. सरकारच्या कर्तृत्वाने सरकार सत्तेवर आलेलं नाही.